नाही सगळं घेतलंय. थोडा घे ना, एवढं काय करायचं? एक सांगे का? जोरात बांध जरा. सोड. काय गाडीचं ठेवले काय माहिती. आपली गोडी रेडी आहे. अशा प्रकारे आपण गोडी
आपलं फायनली आपली गुढी जी आपण तयार करत होतो ती आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली गुढी उभारण्याचं काम केलेलं आहे. अशा प्रकारे आपलं गुढीचं पूजन झालेलं आहे. आता गुढीचं पूजन झाल्यानंतर कडुलिंब आणि आपण गूळ आजच्या दिवसाची सुरुवात यापासून केली जाते. आपण कडुलिंब आणि गूळ खाऊन आजच्या दिवसाची आपली सुरुवात करतो. तर पूजा पूर्ण झालेली आहे. पूजेनंतरून आपण याचं प्राशन करणार आहोत. सर्वात प्रथम याचं ग्रहण केलं जातं, कडुलिंबाचा पाला आणि गूळ. छान लागतं अतिशय. कडुलिंब तसा खूप उपयोगी असतो, कडू आहे पण खूप छान आहे, त्याचे महत्त्व पण खूप आहे. सर्वप्रथम आज माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो. ही माझी वाईफ स्नेहल आणि इकडे आहेत आमचे दादा वहिनी, दोघंही पूजा करतायत. त्यांची पूजा चालू आहे. ही माझी वहिनी आहे. वहिनी इकडे बघ. ही माझी वहिनी आणि माझा भाऊ दादा संदेश. आणि इकडे आमचा छोटा चाम विघ्नेश. विघ्नेश हाय कर. विघ्नेश हाय कर. हाय कर. बाय नाही, हाय करायचं असतं. त्यांनी तुम्हाला हाय केलाय. ही माझी मम्मी, माय मदर विमल मावशी. विमल मावशी हे पहिले हॉस्पिटलला कामाला होती. मी यांची नेहमी मजा घेतो, यांना विमल मावशी बोलतो. आणि अजून माझा छोटा चॅम्प तुम्हाला दाखवतो. चॅम्प आता झोपलाय सध्या, थोड्या वेळाने उठेलच. मस्त अंगावरती घेऊन झोपलाय, बघू शकता तुम्ही. हे बघा, एकदम तोंडावरती घेऊन झोपलेला आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी त्याला आंघोळ घातली आणि झोपवण्यात आलेलं आहे. आपला पोळीचा निवेद आहे. आपण सर्वप्रथम पोळीलाच महत्त्व देतो. आमच्या इकडे पोळीचाच निवेद केला जातो, कोणताही सण असू दे, कारण की पोळीला आम्ही मान्यता देतो आणि पोळी सामान्यतः केली जाते आमच्याकडे. पोळीचा निवेद हा प्रामुख्य असतो, कोणताही सण असो. पोळी अजून बनली नाही, पोळी बनताना शॉर्ट तुम्हाला दाखवेलच. आपल्या घरी अशी पारंपरिक पद्धतीने पाट्यावरती वाटलं जातं. ही आमची पहिली गाडी आहे, 10 वर्ष झाले हिला. हार लावतोय.
काढूया. म्हणजे तुला आणि ना पण घरी बाबाच्या चाललंय. फोटोला. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला दिवस होता. आता आपण आपली गुढी जी आपण उभारलेली आहे तिला आपण सोडायचं आहे. तिच्यासाठी आपण गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य देणार आहेत आणि त्यानंतर मग आपण ती सोडणार आहे. मित्रांनो तुम्ही मध्ये तो बघितलाच असेल व्हिडिओ, की आम्ही आमच्या बाबूला सगळेजण पूजत होते, त्याच्या पाया पडत होते, कारण की तो एक छोटासा कार्यक्रम होता. आजच्या दिवसाला तो एक आमच्या घरातला एक जुनाट सदस्य आमच्या पिढीतला पुन्हा आमच्या पिढीत आला, त्याच्यासाठी त्याचा एक छोटासा कार्यक्रम आम्ही केला, तोही तुम्ही बघितला असाल. तर आपण आता गुढी सोडायला घेऊया कसं. आणि आपला तर मित्रांनो आपली आता गुढी पण सोडून झालेली आहे. तर आजचा हा पूर्ण दिवसाचा आपला हा प्रवास होता. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला हा आजचा ब्लॉग मला नक्कीच कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच छोटे छोटे आणि चांगले अनुभव मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच मला सपोर्ट करा मित्रांनो. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. धन्यवाद.